नमस्कार. तर आज मस्त अशी ना पालक भजी कशी करायची ते दाखवते. पालक भजी म्हणजे पालक पकोडा किंवा पालक भजी अशी म्हणू शकता. अगदी कुरकुरीत मस्त असून अधून मऊसूत होतात, वरून अशी कुरकुरीत होतात. अगदी जाळीदार अशी हे पालक भजी होतात. पालक पकोडा म्हणा. तर मुगाच्या डाळीतले पालकाची भजी असं म्हणू शकता सरळ साध्या सोप्या भाषेत. तर त्यासाठी काय केले इथे मी मुगाची डाळ 1-2 तास भिजत घातली होती. आता तुम्हाला पटकन करायची आहे तर थोडंसं गरम पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजवली तरीही चालेल. इथे मी 2 तास आधी सकाळीच भिजत घातली होती आणि छान अशी मस्त भिजलेली आहे बघू शकता. तर याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि आता पालकाची भजी आहेत म्हणजे अर्थात पालक पाहिजे. तर पालक घेतला इथे मी स्वच्छ धुवून छान कोरडा करून घेतला आहे बघू शकता. हे बघा रात्रीच आणून धुवून ठेवला होता आणि छान असा हा कोरडा झालेला आहे. तर आपल्याला हा कोरडाच पाहिजे. हा पालक चिरून घ्यायचा आणि डाळ वाटून घ्यायची. तर त्यासाठी लागणारं थोडंसं एक वाटण आहे ते आधी करून घेऊया. तर एक मूठभर कोथिंबीर घेतली, हिरवीगार छान कोथिंबीर घ्यायची. एक 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घ्यायची. कढीपत्ता घातल्यामुळे कसं छान पचन होतं, त्यासाठी कढीपत्ता मी घातला आहे. आणि 4 हिरव्या मिरच्या आहेत, थोड्याशा पिकलेल्या आहेत त्या घेतल्यात मी. तुमच्याकडे ज्या असतील त्या घेऊ शकता. आणि याला एक जिरे घाला किंवा मग धने घाला. माझ्याकडे धने आहेत तर मी धने घातले. त्याच्यात ओवाही घालू शकता आणि याला सरसरीत असं वाटून घ्यायचं. आपल्याला काय पाणी घालायचं नाही, काही नाही, असंच हे वाटून घ्यायचं आहे. चांगलं मिरची बारीक होईल इतपत वाटून घ्यायचं आहे. आता मिरची कमी असेल तर मग थोडासा एखादा कांद्याचा तुकडा घालून करू शकता. आता यातलं थोडीशी डाळ आपल्याला अख्खी बाजूला ठेवायची आणि बाकीची वाटायची. तर ही कधी घालायची ते दाखवते तुम्हाला मी पुढे. आता ही सगळी डाळ आहे ना अगदी बारीक वाटून घ्यायची आहे. गंध वाटून घ्यायची म्हणाल तरी चालेल, अशी एकदम बारीक वाटून घ्यायचे. पाणी न घालता, म्हणजे पाणी पूर्णपणे निथळून घ्या आणि मग अगदी वाटलं तुम्हाला बारीक होत नाही तर एक चमचाभर तेच पाणी, भिजत घातलेलं पाणी आहे की नाही त्याच्यातलं एक चमचाभर पाणी घाला आणि छान असं हे मऊसूत मुगाची डाळ वाटून घ्यायची. आता मुगाचीच डाळ का तर पचायला हलकी आहे डाळ म्हणून मी मुगाची डाळ वापरली. या ठिकाणी तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा वापरू शकता. आमच्याकडे हरभऱ्याची डाळ जास्त खात नाही त्यामुळे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत की नाही, तर अगदी चटपटीत काहीतरी गरमागरम तळणीचं खावंसं वाटतं. त्यासाठी आज मी पहिल्यांदाच भजी बनवली पावसाळ्याच्या निमित्ताने. तर अशी बारीक वाटून घेतलं बघू शकता. आणि एक 2 ते 3 मिनिट आहे ना हे बाजूला घेऊन छान हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला. एक 2-3 मिनिट छान फेटून घ्यायचं, हाताने किंवा चमच्याने असं फेटून घ्या. म्हणजे थोडंसं पीठ हे हलकं होतं आणि आपली भजी जी आहे ते अगदी मऊ होतात त्यासाठी. आता एक 2-3 मिनिट हलवून घेतलं आणि आता याच्यामध्ये चिरलेला पालक घातला. एक मोठी वाटी भरून चिरलेला पालक आहे. आता एक वाटी भरून कांदा आहे. कांदा ऑप्शनल आहे बरं का. कांदा तुम्हाला आवडत नसेल, मुलं खात नसतील, नाही वापरला तरी चालणार आहे. आता याच्यात कोरडे मसाले, अगदी थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ घातलं. आणि इथे मी जी वाटण्याच्या आधी जी अख्खी डाळ काढून ठेवली होती ना ती घालायची आहे. याच्यामुळे कसं होतं कुरकुरीत छान आहे आतून. हे तळल्यानंतर ही डाळ जी आहे ना कुरकुरीत छान लागते. आणि आता लाल तिखट थोडंसं घेतलं आहे कारण आपण मिरचीही वाटून घेतलेली आहे. आता हे वाटलेलं वाटण. तिखट तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घ्या. लाल मिरची पावडर नसेल वापरायची किंवा हिरवी मिरची वापरायची नसेल तरीही चालेल. दोन्हीपैकी एक कुठलंही तुम्ही वापरू शकता. आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे. मला थोडंसं हे वाटका लहान वाटला म्हणून मी दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेतलं मोठ्या. आणि आता याला छान हे मळून घ्यायचं आहे, म्हणजे हाताने कुस्करवून घ्यायचं. सगळं एकजीव झालं पाहिजे त्यासाठी सगळं एकत्र मोठ्या भांड्यात काढून घेतलं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा हे असं छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कसं पालक आणि डाळ आहे ना सगळी एकजीव झाली पाहिजे त्यासाठी. आता याच्यात दुसऱ्या भाज्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर घालू शकता. एखादी शेपू थोडीशी असेल ती घालू शकता किंवा कांद्याची पात असेल तीही घातली तरीही चालेल. आता थोडंसं चिमूटभर मी सोडा घातला आहे. जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर कडकडीत तेल ज्या वेळेला तुम्ही गरम केलेलं असतं की नाही तेव्हा ते घातलं तरीही चालेल. आता हे सगळं छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि आता हे लगेच करायला घ्यायचे, कारण आपल्याला जास्त वेळ ठेवलं तर याला पाणी सुटतं आणि मग एकदम पातळ होऊन जातं. त्यासाठी एकदम मिक्स करून झालं की लगेच आपल्याला भजी सोडायला घ्यायचे. हे बघा पूर्ण असं हे मिक्स करून घ्यायचं. आता हे तुमचं डाळीचं पीठ जे आहे ते कितपत घट्ट आहे त्याच्यावर आहे. पातळ वाटलं थोडंसं तर अगदी थोडंसं मग बेसन पीठ घातलं तरीही चालेल. आता तुम्ही भजी कसे गोळे भजी करू शकता किंवा मग अगदी थोडंसं बारीक बारीक करू शकता, मोठे करू शकता किंवा मग शॅलो फ्राय करायचं असेल तर वड्यासारखं थापून शॅलो फ्राय केलं तरीही चालणार आहे. मी डीप फ्राय करणार आहे. हे बघा हे असं थोडेसे चपटे केले किंवा गोले केले, दोन्ही प्रकारचे मी केले होते. थोडेसे चपटे केले तर आतून लवकर भाजले जातात, गोल केले तर आतून थोडंसं भाजायला वेळ लागतो. आता हे सगळे सोडून घेतले. जेवढे तेलात बसतात जास्त सोडू नका एकत्र, कारण मग एकत्र झाले की पटकन भाजले जात नाहीत आणि मग हे तेलात सुटू शकतं. हे बघा पटकन थोडे थोडे करून मी सगळे करून घेतलेत. अगदी थोडंसं मध्यम गॅस ठेवा. सुरुवातीला ज्यावेळेला भजी सोडता त्यावेळेला थोडासा मोठा ठेवा, नंतर कमी करा, मध्यम गॅस करा आणि छान असं हे खरपूस तांबूस रंगावर येऊसपर्यंत तळून घ्यायचे. आता इथे छानशी ट्रिक दाखवणार आहे पुढे तुम्हाला, त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असं केल्यामुळे काय होणार आहे, ती जी ट्रिक वापरली मी त्याच्यामुळे तुमची भजी आहे ना की अगदी 3 ते 4 तास अगदी कडकडीत आणि असे कडक राहतात, लगेच मऊ पडत नाहीत. त्यासाठी काय करायचं तर अगदी एक 70% तळली की बाजूला काढून घ्यायचे. हे बघा आता हे सगळे तळून घेतल्यानंतर मी बाजूला काढून घेणार आहे. याचा रंग बघा थोडासा कमी आहे, तर अशा वेळेला हे काढून घ्यायचे. थोडेसे थंड झाले, अगदी पूर्णपणे थंड करायचे नाहीत. सगळे मी या प्रकारे करून घेतले बघा, अशा प्रकारे करून घेतले. आता हे थोडेसे थंड झालेत. आता हे काय करायचं, हे पुन्हा तेलात सोडायचे आणि पुन्हा तळून 1-2 मिनटासाठी तळून घ्यायचे. यानीच तुमची भजी आहेत ते जास्त वेळ कुरकुरीत राहणार आहेत, नरम पडणार नाहीत. हे पुन्हा म्हणजे डबल फ्राय करून घ्यायचे त्यासाठी. म्हणजे तुम्हाला जर प्रवासात न्यायचे असतील 4 ते 5 तासासाठी तुम्हाला प्रवासात न्यायचे तर असे छान कुरकुरीत राहतात. किंवा मग डब्याला तुम्ही दुपारच्या देणार असाल तर सकाळी करणार की नाही, तर दुपारपर्यंत छान कुरकुरीत राहतात. हे पुन्हा हे डब्यात भरायच्या वेळेला पूर्ण तेल निथळून घ्यायचं, थंड करायचं पूर्ण आणि मग डब्यात भरायचे. अशा प्रकारे हे असं करून घेतल्यामुळे काय होतं, एकदम कुरकुरीत राहतात बरं का. हे बघा हे सगळे काढून घेतले, असे मी सगळे करून घेतले. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.